या इथे बघा मित्रांनो, हे मंदिर आहे. शिवलिंग आहे आतमध्ये, गुफेमध्ये आहे. खालनं वरती आलं, खूप काटा झालाय. आता वरती जायचंय, अजून काय होईल माहित नाही. आता मी आलो या दगडावरती आणि इथून जो नजारा दिसतोय ना मित्रांनो, हा 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 काय सांगावं, जबरदस्त नजारा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे संडे परत आणि आता वाजले जवळपास 10 वाजत आलेत आणि आजचा प्लॅन असं ठरवलं की आज ट्रेकिंग करावं चला, कुठेतरी डोंगरावरती जावं. आता इथे चिंचवडपासून जवळच घोराडेश्वर म्हणून डोंगर आहे, मंदिर आहे तिथं, तर तिथे जायचा प्लॅन केला आज. चला आता बघू. आणि आता माझ्यासोबत आहे, हा मागे बसला तो किशोर आहे, माझ्या मामाचा मुलगा आहे, मोठ्या मामाचा मुलगा. आणि याला तर तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये, हा मिसेसच्या मामाचा मुलगा आहे. तर दोघे गावाकडून आलेत, म्हटलं चला आता ह्यांना पण घेऊन जावं. चला आता आपली जर्नी स्टार्ट करू. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ते बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आता आपण आहोत चाफेकर चौकामध्ये आणि आपण चिंचवड स्टेशनवरून जाणार आहोत जुन्या हायवेनी, ओल्ड मुंबई पुणे हायवेनी, देवरोड मार्गे. आता आपण इथे मयूर स्पेशल मिसळ आहोत, इथे मिसळ खायला थांबलो, नाश्ता करणार आहोत. चला या इथे आपली मिसळ आहे, बटाटा भजी. कशी वाटते मिसळ? पहिल्यांदा खाते ना? मस्त. तुला रे? चला मित्रांनो, तो नाश्ता झाला आहे मस्तपैकी, मिसळचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी निघतोय आता पुढच्या प्रवासाला. द जर्नी कंटिन्यूज. हा आहे निगडी भक्तिशक्तीवरती झालेला आता नवीन ब्रिज आहे हा. आपण आता भक्तिशक्ती क्रॉस करतोय. आता आपण आहोत देहू रोड. इथे पण हा नवीन ब्रिज झालेला आहे, म्हणजे बरेच पहिला ब्रिज नव्हता तर ट्रॅफिक वगैरे व्हायची. आता ब्रिजेस बरेचसे ट्रॅफिक वगैरे कमी झालेली आहे. समोर डोंगर दिसतोय. आज समोर दिसतोय बघा घोराडेश्वरचा डोंगर. चला मित्रांनो, तर गाडी इथं लावली आहे आणि हे बघा आता वरती आपल्याला हा डोंगर चढायचं आहे. किती आहे मित्रा? आता आपण पायथ्याला पोहोचलो तिथे. आता या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत वरती. टोटल मला वाटतं 400 पायऱ्या काहीतरी आहेत, एवढ्यात चढून आपल्याला जायचं. मित्रांनो, आपण आता एक टप्पा क्रॉस केला आहे, खालून आलोत आपण आणि इथे थांबलो आणि इकडे वरती आता दुसरा अजून टप्पा आहे. इकडे मस्त नजारा दिसतोय म्हणून थांबलो इथं, म्हटलं तुम्हाला दाखवा. हा हायवे आहे, मुंबई पुणे हायवे, ओल्ड हायवे. आपण इकडनं चालत आणि ती खाली पार्किंग आहे, तिथं आपली गाडी लावली. चला आता पुढे चालूया. मित्रांनो, आता आपण इकडून आलोत. इकडे अजून वरती पायऱ्या आहेत, पण आपण पायऱ्यांनी नाही, इकडे मला एक पाऊल वाट दिसली, इकडनं जाऊया बघू. चला.
आता आपण पोहोचलो इथे वरती आणि हे मंदिर या इकडे बघू आपण आता मंदिर. या इथे बघा मित्रांनो, हे मंदिर आहे. शिवलिंग आहे आतमध्ये, गुफेमध्ये आहे. हे बघा. आता कोविडमुळं हे गेट बंद आहे, नाहीतर आपल्याला आतमध्ये जाता आलं असतं. मस्त आतमध्ये एकदम थंडगार वाटतं. पण काय करणार आता, कोविडमुळे सगळेच मंदिर दरवाजे वगैरे बंद आहेत. बाहेरनं दर्शन घ्यावं लागणार आपल्याला. आणि आज विकेंड असल्यामुळे इथं बरेच पब्लिक येते ट्रेकिंगला. हे बघा, हा पाण्याचा साठा येतो. तर आपण मंदिराच्या इकडून या साईडला पुढं अजून थोडं जाणार आहोत. बघू इकडे काय आहे. या इथं पण पाण्याचा साठा आहे. हे म्हणजे पावसाचं पाणी जे डोंगरांवरती येतं वगैरे ते इथं साठतं आणि हे एकदम थंडगार पाणी असतं आणि पिण्यासारखं. लोक इथं हे पाणी प्यायला वापरतात खरं तर. म्हणजे मस्त एवढं थंड पाणी असतं नाही. आता आपण इकडच्या लेण्या बघितल्या आणि आता इकडे ही पाऊलवाट आहे. आता या पाऊलवाटेनेच आपण थोडं पुढं जाणार आहोत. इकडे अजून एक मंदिर आहे असं कळले मला, शिव मंदिर आहे. बघू जाऊन काय आहे तिकडं. दगडी रस्ता आहे मस्तपैकी, म्हणजे फुल ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स भेटतो आहे. बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंग करायचं योग आला आहे. बघू आपण जितकं एक्सप्लोअर करता येईल आपल्याला तितकं आपण बघू. कमान गाईज, चला पटपट. ही आपली गँग, ही आपली गँग. कसं वाटतंय? बरं वाटते. मजा येते का? त्यावेळेस आम्ही रात्रीचा ट्रेक केला होता या डोंगरावरती. आम्ही हायवेच्या त्या साईडने एक मंदिर आहे तिकडनं चढलो होतो वरती डोंगरावरती जाऊन, आणि मग ही जी पाऊलवाट दिसते इकडनं खाली उतरलो होतो. आपण पोचलोत मंदिराच्या इथे. इथे एक मंदिर आहे. आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. असं मंदिर मंदिराचं सभामंडप. आता मंदिरात दर्शन घेऊन आपण ह्या साईडला मंदिराच्या उजव्या दिशेने इकडे एक पाऊलवाट दिसते. इकडं काहीतरी आहे, बघू आपण काय इकडं लेण्याच असतील. आता मी आलो या दगडावरती आणि इथून जो नजारा दिसतोय ना मित्रांनो, हा 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 काय सांगावं, जबरदस्त नजारा आहे. समोर आता समोरचं गहुंजे स्टेडियम एकदम क्लिअर दिसतो इथून. तुमच्यासाठी झूम करतो आहे मी, हे बघा. अजून झूम केलं तर क्लिअर नाही दिसणार, एवढंच करतो बघ. तरी पण कंप्लीट झूम केलं आहे, बघा काय नजारा आहे.
ती समोरचे दिसत आहेत डोंगर, ती आपली सगळी सह्याद्री पर्वतरांग आहे. आता हे बघा मित्रांनो, ह्या डोंगरावरती अजून वरती आलो आहे आम्ही. इकडनं खालनं आम्ही वरती आलो. अजून जेवढं वरती जाईल तेवढं मस्त वाटतंय. अजून भरपूर वरती आहे डोंगर. एकदम वरती गेलं तर पूर्ण शहर दिसेल. आता मी ज्या पॉईंटला आहे, ज्या लोकेशनला आहे, तिथून आता बघा मला काय काय दिसतंय. ते इकडे दिसते ते गहुंजे स्टेडियम. ठीक आहे, झूम करतो थोडं. ते आहे ते गहुंजे स्टेडियम. इकडे पुनावळे लेफ्ट साईडला, हे सगळं पुनावळे एरिया आहे. हा एक्सप्रेस हायवे. आणि असंच पुढे आलं हे पुढे शिरगाव साईबाबाचं मंदिर दिसेल तुम्हाला. आता हे मी झूम करतो आहे. हे बघा, हे दिसतंय ब्राऊन कलरचं, ते आहे प्रति शिर्डी शिरगावचे साईबाबाचं मंदिर. असा नजारा दिसतोय, मस्त वाटतं, एकदम भारी आहे. मी जसं म्हटलं की हवाच नाही आज, त्याच्यामुळे खूप गरमी होती आहे का नाही. घामाघूम व्हायला लागले. हवा जर असती अजून मजा आली. हे जे गड किल्ले वगैरे तू म्हणतोस ना की बाबा कसे बांधले असतील, दगड वगैरे कुठून आणले असतात, तर ते दगडं म्हणजे डोंगरावरचेच दगड त्यांनी तोडून वगैरे तसे बांधलेले असतात. असं खालनं जाऊन दगड आणणं वगैरे तसं पाहिलं तर खूप कठीण आहे. मग ते काय करायचे त्यावेळेस की डोंगरावरती जे दगड असतील तेच दगड ते लोक हे करायचे, तोडायचे आणि तिथेच बांधायचे. आपले मावळे म्हणलं तसं पाहिलं तर खूपच ग्रेट म्हणावं लागेल, मानलं पाहिजे त्यांना. म्हणजे इतका पराक्रम होता त्यांच्यामध्ये. रिअल हिरोज. हां, रिअल हिरोज म्हणता येईल. करेक्ट. चला आता आपण परत निघालोच, मंदिराच्या दिशेने जाऊ आणि तिकडून परत खाली उतरणार आहोत. येस, लाईव्ह आहे ब्लॉगमध्ये तुम्ही. लाईव्ह यूट्यूब चॅनल. यूट्यूब. या मित्रांनो, या इथे आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेले. काय नाव? हॅलो, वैभव शिंदे. तर आपल्याला भेटला इथे मस्तपैकी. आणि हा पण ट्रेकिंगला आलोय, पहिल्यांदा झालाय. पहिल्यांदाच आलोय. खालनं वरती आलोय, खूप काटा झालाय. हां, आता वरती जायचंय, अजून काय होईल माहित नाही. गरमी खूप होती, म्हणजे आता हवाच नाहीये, त्याच्यामुळे खूप गरम होतं. खूप काळा पडलोय उन्हाने. आणि मी पण भारी वाटलंय. हां, किप इट अप. चालू येतो, काटा जायचं वरती अजून. चल धन्यवाद. चला आता मित्रांनो, आपलं दर्शन झालंय, सगळीकडे बघितले इकडले पॉईंट्स वगैरे. आणि आता आपण खाली उतरणार आहोत. इकडे बघा मांजर दिसते. म्याऊ. ए मनी म्याऊ, कुठं चालली? ठीक आहे, चला आता आपल्याला उतरायचं आहे खाली. हळूहळू व्यवस्थित बघून उतरा. काही नाही, फक्त पायऱ्या बघा, खाली जास्त बघायचं नाही. जर तुम्हाला तसं काय वाटत असेल तर फक्त पायऱ्या बघा. आधी येणाऱ्यांना येऊ द्या, मग आपण जाऊ. या इथे वरती लेण्या आहेत. कामान बाबलं. चप्पल नाही पाहिजे, अशाच बूट पाहिजे. तर मित्रांनो, या इथे आपल्याला अजून 2 सबस्क्रायबर भेटलेले आहेत. काय नाव तुझं? अभिषेक. तुझा? साईराज. हे 2 सबस्क्रायबर आपल्याला इथे भेटले. आता तुम्ही काय आता आला तिथे? हां. ओके, मग आता वरती जाणार आहेत? हां, ठीक आहे, चालतंय. चला भेटू परत. ओके, बाय गाईज. बाय. चॅनलला शेअर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या इकडून आपण आलोत आणि या इकडे गुफा आहे, तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तुकाराम महाराजांचं मूर्ती आहे. तर आता या जागेबद्दल म्हणजे या घोराडेश्वर डोंगराबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. आता हा डोंगर जो आहे तो आहे NH4 म्हणजे राष्ट्रीय महामार्ग 4 मुंबई पुणे हायवे याच्या कडेलाच आहे. बेगडेवाडी समोर स्टेशन आहे, तिथून समोरच आहे. आणि ते मंदिर वरती डोंगरावरती 400 पायऱ्या चढून आलं की वरती ह्या परिसरात बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या लेण्या वगैरेच आहेत.
आणि याला घोराडेश्वर असं मंदिर का म्हणतात तर इथे महादेवाचं मंदिर आहे ज्याला घोराडेश्वर म्हणतात, म्हणून ह्या डोंगराला घोराडेश्वर मंदिर असं म्हणतात. वरती काही लेणे आहेत जिथं बौद्ध धर्माचे लोक त्यावेळेस म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या शतकामध्ये त्यावेळेस इकडे ध्यान साधनेसाठी वगैरे यायचे असं कळलं आम्हाला. आणि ते बऱ्याचशा खोल्या वगैरे आहेत तिकडे ते लोक बसायचे. आणि त्या तिकडे समोर जे तुम्हाला दिसतंय, एक मिनिट, ओके, त्या तिकडे जे दिसते ते झेंडा तिथे एक मंदिर आहेत, गुफा लेणी आहे, तिथे विठ्ठल रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. तर असं म्हणलं जातं की तुकाराम महाराज म्हणजे इकडे या साईडला देहू आहे, तुकाराम महाराजांचं गाव इकडं होतं. तर असं म्हणतात की तुकाराम महाराज इथून या डोंगरावरती ध्यान साधण्यासाठी यायचे आणि ते तिथं बसायचे तिथे गुफेमध्ये, म्हणून त्यांची तिथं मूर्ती किंवा समाधी म्हणता येईल जी काय ते तिथं त्यांनी बनवले. तिथं विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती आहे. तर असा इतिहास आहे. खूप जुना डोंगर आहे, ऐतिहासिक डोंगर आहे हा. आणि बरंच काय इथं एक्सप्लोअर करण्यासाठी जर तुम्ही आलात तर एक अख्खा दिवस जाईल तुमचं तसं पाहिलं तर फिरायला. इथं सगळं बघायचं जर म्हटलं तर आम्ही एकदम वरती नाही गेलो, आम्ही बऱ्यापैकी गेलो वरती पण एकदम टोकाच्या ह्याला नाही गेलो वरती. आम्ही इकडून आता पायऱ्या उतरून आलो आणि ह्या स्टेजपर्यंत जिथे थोडं फ्लॅट सरफेस आहे तिकडे आहे, तिकडून इकडे लेफ्ट साईडला आलो. तर या साईडला आपल्याला दिसेल बघा, एक मिनिट झूम करतो, समोर तो दिसतोय गणपतीची मूर्ती डोंगरावरती आहे, त्याला बिर्ला गणपती म्हणतात. तो पण एक मस्त स्पॉट आहे जाण्यासाठी बघण्यासाठी. सध्या बंद आहे तो, मागच्याच गेलो होतो पण बंद आहे, त्याच्यामुळे काही जाता येत नाही तिथे. आणि मग हा तर दिसतोय तुम्हाला समोर खाली हायवे, मुंबई पुणे हायवे, आणि तो आहे टोल नाका, सोमाटणे टोल नाका. इथे असं बनवून भेटत आहेत, आपल्या जे काही नाव पाहिजे असेल असं बनवून भेटत आहेत. हे बाकीचे काही खेळणे वगैरे हे सगळं बनवतात का तुम्ही? हां बनवले. तार आहेत ना ह्या? हां ॲल्युमिनियमच्या, मस्त केलं. ओके, कधीपासून आहे तुम्ही इथं? हे एकविरा साईडला दुकान आहे. हां. लॉकडाऊनमध्ये. अच्छा, मग आता इकडं तुम्ही हे केलं. ओके, मस्त आहे. आता म्हणजे तुम्ही रोज असता इथे का फक्त रविवारचं सॅटर्डे संडे? चांगलं मस्त आहे. काय ना तुमचं? अजय सोमवंशी. तुम्ही दर शनिवारी इथं असतात? जरा हे बघा मस्त आहे, हे केलेले तिथे भारी वाटतंय. हे सगळे ॲल्युमिनियमचे तारेचे केलेले आहेत. डोंगर उतरून आम्ही खाली आलो आणि खाली आलो इथे परत आम्हाला दोघंजण भेटले, अभिषेक आणि साहिल, जेव्हा वरती आपल्याला भेटले होते, जे आपले सबस्क्रायबर आहेत. आणि हे त्यांचे वडील आहेत, हे पण आपल्याला भेटलेत खाली. जाता यांची भेट घेऊन जाऊ म्हटलं. आता हे इथं आम्हाला दिसले वरती, सोबतच आम्ही खाली आलो. चला साहिल आणि अभिषेक भेटू आपण परत कधीतरी, ठीक आहे? चला. आणि आता आपण पार्किंगमध्ये आलोत आणि आपली गाडी आहे तर आता आपण निघतोय. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मजा आली, आम्हाला तर खूप मजा आली वरती जाऊन. ट्रेकिंग पण झाली, थोडं वातावरण जरा गरम होतं, तो थोडा प्रॉब्लेम होताच, पण मजा आली. एकंदरीत वरचं वातावरण सगळं लेण्या वगैरे जो निसर्ग बघायला भेटला, खूपच मजा आली. संडेच खूप चांगला गेला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. कमेंट पण करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काय कुठला भाग आवडला असेल नसेल तेही कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून ह्याच्यापुढे अजून छान व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. चला आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि भेटू आपण आता आपल्या पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.